लातूरच्या विवेकानंद चौक पोलीस स्टेशनमध्ये मध्यरात्रीनंतर सूरज चव्हाण आणि त्यांचे जे साथीदार आहेत त्यांनी हजर होऊन जी काही प्रक्रिया आहे पोलिसांकडे ती पूर्ण करून घेतलेली आहे. त्यांना जामीन पण मिळाल्याची जी माहिती आहे ती समोर येते आहे. विजयकुमार घाडगे पाटील आहेत ज्यांच्यावर हा हल्ला झाला, त्यांच्याकडून आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. मला सांगा, मध्यरात्रीनंतर सूरज चव्हाण आणि त्यांचे साथीदार जे आहेत ते पोलीस स्टेशनमध्ये आले आणि त्यांना टेबल जामीनसुद्धा देण्यात आलेला आहे. काय प्रतिक्रिया तुमची? हा सगळा बनाव आहे. सूरज चव्हाणला या प्रकरणातून वाचवलं जाते. का पाठीशी गाठलं जाते मला माहीत नाही. एवढा मोठा प्राणघातक हल्ला आमच्यावर त्याने केला. माझा एखादा कार्यकर्ता त्याच्यात दगावला असता किंवा माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं, कोण काय त्याचं भरपाई कोण देणार होतं? अशा पद्धतीचं चुकीच्या व्यक्तीला पाठीशी घालणं राज्य सरकारमधून कुणी असो त्याच्या पाठीशी, हे चुकीचं आहे. आम्हाला प्रशासनाच्या कारवाईवरही आता शंका यायला लागली. आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणतो प्राणघातक हल्ला आहे. त्याच्या हातात फायटर होतं, त्याच्या हातात लोखंडी कडे होते. त्यांनी खुर्ची उचलून माझ्या डोक्यात घातली. जीव मारण्याच्या उद्देशानंच त्यांनी ते आले, त्या ठिकाणी आले. तटकरे साहेबांना निवेदन दिल्याच्या नंतर अर्ध्या तासाचा पण ती गॅप आहे. त्या अर्ध्या तासात तटकरे साहेबाच्यात आणि सूरज चव्हाणामध्ये काय चर्चा झाली, काय कट शिजला, आणि त्यानंतर सूरज चव्हाण एकदम आक्रमक होऊन आमच्यावर असा काय जीव घ्यायच्या उद्देशानंच आमच्याकडे आला आणि मारायला सुरुवात केली. हे काय बरोबर नाही. प्रशासनानं चुकीची भूमिका निभावलेली आहे. प्रशासनाला माझी पुन्हा एकदा विनंती आहे, पूर्वनी जबाब घ्या. 307 कलमाअंतर्गत तुम्ही गुन्हा दाखल जर नाही केला तर महाराष्ट्रात तुम्हाला याचे पडसाद उमटलेले दिसणार आहेत. तुम्हाला जे डोळ्याला दुखापत झालेली आहे ते म्हणजे गंभीर आहे असं सांगितलं जातं. माझ्या डाव्या डोळ्यानं मला दिसत नाही. माझी 60% दिसण्याची क्षमता कमी झाली, दृष्टी 60% कमी झाली. मी वारंवार सांगतो मला दिसत नाही. माझ्या डोळ्यातून ह्या साईडनं पाणी यायला लागलं आहे. मला त्रास होतो आहे. मणक्यात माझ्या दुखायला लागलं आहे. म्हणजे माणसाचा एखादा असा तुकडा पडल्यावरच तुम्ही त्याच्यात सगळ्या गोष्टी कारवाई करणार. म्हणजे बाकी तुम्हाला संतोष देशमुखसारखं मारून टाकल्याच्या नंतरच तुम्ही सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार आहे. कुठल्या पद्धतीनं राज्य चालवायला हो तुम्ही? कोण आहे तो सूरज चव्हाण तुमचा? इथल्या पोलिसांनासुद्धा माझं आव्हान आहे, तुम्ही कुण्या बेसिकवर तुम्ही त्याला तुम्ही जामीन दिला? एवढं पहाटं पोलिस काम करायला लागली. आमच्या गरिबाचा अर्ज घ्यायला दोन 3 दिवस लावता तुम्ही, आणि तुम्ही त्याला पहाटे टेबल जामीन देऊन टाकली. काय पद्धत आहे? अद्याप पूर्वनी जबाब घेतला नाही. अजून माझ्याकडे पोलिस आले नाहीत. ज्या दिवशी घटना झाली त्या दिवशी मला इथं आणून सोडलं गेलं. त्यानंतर माझ्याकडे पोलीस फिरकली नाही. माझ्यावर हल्ला झाला आणि संरक्षण त्यांना दिले. कुठलं राज्य चालवायला? किती पाठीशी घालताय तुम्ही ह्या लोकांना? संरक्षणात त्याला तुम्ही मुंबईला काढून दिलं. रात्री त्याला तुम्हीच बोलवता, पहाटे ये, सकाळी ये, दिवसा काय आमच्या लोकांची भीती वाटते का? ये ना म्हणा मर्द आहेस तर आता. हे बरोबर नाही. माझं गृहमंत्र्याला आव्हान आहे, याच्यात लक्ष घाला. 307 दाखल झालं पाहिजे. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.